हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी तुमच्यासाठी खूप छान अशी वर्क फ्रॉम होम जॉब घेऊन आले, जे आहे डेटा एंट्री रिलेटेड. ओके. सो डेटा एंट्रीमध्ये वर्क फ्रॉम जॉब आहे आणि इथं जास्त रिक्वायरमेंट काही नाही आहे. तुम्हाला जर एम-एस एक्सेल, एम-एस वर्ड जरी येत असेल, तर तुम्ही ह्या जॉबसाठी एलिजिबल आहात. ओके. सो जॉबची काय-काय रिक्वायरमेंट आहे, काय-काय प्रोसेस आहे, अप्लाय करायची प्रोसेससुद्धा मी ह्याच्यामध्ये दाखवलेली आहे. कारण मला कमेंट येतात, ते अप्लाय करायचं सुद्धा आम्हाला दाखवत जावा म्हणून. तर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये आता अप्लाय करायची प्रोसेससुद्धा दाखवणार आहे. ओके. सो आजच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला अप्लाय करायची प्रोसेस दाखवली आहे. तो व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला समजेल. तुमचे काही पण क्वेश्चन्स असतील, काही पण क्वेश्चन्स ते पण तुमचे क्लिअर होतील. ओके. तरी पण समजा तुम्हाला व्हिडिओमध्ये काही समजलं नाही, काही क्वेश्चन्स असतील, तर तुम्ही डेफिनेटली कमेंट करू शकता. त्याच्या रिलेटेड मी तुम्हाला व्हिडिओ नक्की घेऊन येईन. ओके. आणि तुम्हाला सांगायचं होतं, अनेक कमेंट आलेला होता, की ताई मला जॉब करायचा आहे वर्क फ्रॉम होम, त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? ओके. सो त्याचा व्हिडिओ मी डेफिनेटली लवकरच घेऊन येईन. समजा तुम्हाला घरातून काम करायचं असेल, तर तुम्हाला त्याच्यासाठी काय करावं लागेल? तुम्हाला त्याच्यासाठी काय प्रिपेअर करावं लागेल? हे सगळं मी तुमच्यासाठी डेफिनेटली एक व्हिडिओ घेऊन येणार आहे. ओके. सो चला मग बघूया आपण. आणि तुम्ही नवीन असाल चॅनलमध्ये, तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. तर चला मग स्क्रीनवरती जाऊया. मी तुम्हाला सगळे डिटेल्स वगैरे सांगते. ओके. तर बघू शकता आता मी स्क्रीनवरती आलेलो आहे. इथे वर्क फ्रॉम होम डेटा एंट्री किंवा नॉन व्हॉईस किंवा बॅक ऑफिसला जॉब आहे. भरपूर कमेंट येतात डेटा एंट्रीसाठी. तर आता डेटा एंट्री आहे बघा इथं. ओके. सो बंगलोरमध्ये आहे, हायब्रिड आहे. आणि तिने विचारलेत की तुम्हाला टायपिंग नाही यायला पाहिजे किंवा बॅक ऑफिस यायला पाहिजे. ते कम्प्युटरचं थोडंफार नॉलेज तुम्हाला असायला पाहिजे. ओके. आणि डेटा एंट्री करायला यायला पाहिजे. ओके. हे सगळे स्किल पाहिजे. त्यांना टायपिंग स्पीड पाहिजेत किंवा बॅक ऑफिस प्रोसेसिंग पाहिजेत, स्पोकन इंग्लिश, बॅक एंड एक्सेल, बॅक एंड प्रोसेस हे सगळं तुम्हाला यायला पाहिजे. एम-एस वर्ड तुम्हाला माहिती असायला पाहिजे. नॉन वेज प्रोसेस आहे. पर्मनंट वर्क फ्रॉम होम आहे बघू शकता तुम्ही. आणि इथं तुम्हाला सॅलरी पडणार आहे 10,000 पासून ते 35K पर्यंत तुम्हाला इथं सॅलरी पडणार. ओके. आणि समजा तुम्ही 25चे ग्रॅज्युएट जरी असला तरी तुम्ही इथं जॉबसाठी अप्लाय करू शकता. ओके. सिलेक्शन प्रोसेस यांची खूप इझी सांगितली त्यांनी. इथं फक्त डायरेक्टली तुम्हाला Naukri.com वरून अप्लाय करायचं आहे. इथं तुम्हाला कुठलं त्यांचा नंबर वगैरे सर्च करायचं नाही आहे. Googleवरती डायरेक्टली अप्लाय करायचं आहे. ओके. सो हे जॉब रोल खूप चांगलं आहे असं म्हणेन मी, कारण खूप कमेंट येतात डेटा एंट्रीसाठी आणि इझी आम्हाला काम सांगा ताई म्हणून. तर हे इझी आहे. सॅलरी तुम्हाला खूप चांगली पडणार आहे. 10,000 पासून 35,000 पर्यंत सॅलरी तुम्हाला येतं. ओके. सो डेफिनेटली तुम्ही या जॉबसाठी अप्लाय करू शकता. ओके. सो आय होप तुम्हाला समजलं असेल. आणि इथं रिक्वायरमेंट पण काही जास्त नाही आहे. तुम्हाला एम-एस एक्सेल आणि एम-एस वर्ड असेल माहिती तरी बस आहे. ओके. नॉन व्हॉईस प्रोसेस आहे. सो डेफिनेटली यू कॅन अप्लाय फॉर दिस जॉब. ओके. तर इथं अप्लाय करायला काय करायचं आहे, इथे दिसायला तुम्हाला अप्लाय बटन. ओके. कारण मला कमेंट्स आहेत की ते अप्लाय करायची पण प्रोसेस आम्हाला सांगा म्हणून. ओके. सो अप्लाय करायची प्रोसेस मी तुम्हाला सांगत आहे आता. सो अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करायचं आहे अप्लाय बटनवरती. आता मी क्लिक केलेलं आहे बघू शकता. इथे विचारत आहे. हाय सुनीता, वी रिक्वेस्ट टू टेक अ कपल ऑफ मिनिट टू अपडेट युअर प्रोफाईल. ओके. दिस हेल्प रिकमेंडेशन बेटर. सो इथे विचारलं की तुम्हाला किती एक्सपिरियन्स आहे ते सांगा म्हटलेत. तर इथे मी एक्सपिरियन्स घालू शकता तुम्हाला किती आहे ते. मी आता इथं घालते एक 1 इयर म्हणून घालूया. तुम्हाला नसेल तर 0 म्हणून घाला, फ्रेशर म्हणून घाला. फ्रेशर पण चालते. ओके. सो सेव्ह झालं. मग गॉट इट म्हटले. वेअर डू यू लिव्ह इन बंगलोर? हे विचारले त्यांनी कुठं तुम्ही राहता म्हणून, किंवा नियर बाय एरिया. तर मी बेलगाम म्हणून घालते. थँक यू फॉर आन्सरिंग द क्वेश्चन्स. हॅपी अप्लाइंग. सो माझं आता अप्लाय झालेलं आहे. ओके. सो आता अप्लाय झालेलं आहे. बघा इथं अप्लाय झालेलं आहे आता. सो डेफिनेटली त्यांचं रिप्लाय जे काय येईल ते मला मेल थ्रू कळेलच. ओके. सो तुम्ही मेल चेकआउट करत राहा इथं असं अप्लाय करून. सो आय होप तुम्हाला समजलं असेल अप्लाय करायची प्रोसेससुद्धा. काही समजलं नाही, काही बी क्वेश्चन्स असतील तर कमेंट करू शकता. तुम्ही नवीन असाल चॅनलमध्ये तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मी असेच तुमच्यासाठी जॉब अपडेट्स घेऊन येत राहते. ओके. सो भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.